दिसतंय हा जोगेश्वरी पूर्वेचा दिशा आहे. जोगेश्वरी पूर्व दिशा तुम्हाला सर्व. नमस्कार, जय भीम. माझ्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. मी सुधीर जाधव. आज तुम्हाला अशी लेणी बघायला घेऊन येते आहे की ती लेणी म्हणजे तुम्ही आजपर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या लेणी बघितल्या असाल. म्हणजे तुम्ही अजंठा, वेरूळ, घारापुरी किंवा कान्हेरी. परंतु अशी लेणी आहे ती आपल्या मुंबई शहरामध्येच आहे. तर जर तुम्हाला कधी असा कंटाळा आला फिरायला, सोपी अशी लेणी आहे. अंधेरी स्टेशन पासून फक्त 5 ते 6 किलोमीटर अंतरावरती ही कोंडिवटी नावाची लेणी आहे. आणि जर तुम्ही मेट्रो स्टेशनला आलात तर वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे. त्या एक्सप्रेस हायवेला फक्त तुम्ही 2 ते 3 किलोमीटर अंतरावर ही लेणी आहे. या लेणीचं वैशिष्ट्य म्हणजे आता मी तुम्हाला लेणीमध्ये घेऊन जात आहे, पण तत्पूर्वी सांगायचं म्हणजे इथे सेल्फ सर्व्हिस आहे. इथे स्कॅनर आहे. स्कॅनरला तुम्ही गुगल पेने स्कॅन करून तुम्ही पैसे स्वतः भरू शकता. कॅशलेस आहे, तिथं कॅश अलाउड नाही आहे. तर तुम्हाला मी माझ्या व्हिडिओमध्ये कोंडिवटी लेणी दाखवणार आहे आणि लेणीचा इतिहास सुद्धा सांगणार आहे. आणि लेणी इथं महाराष्ट्रामध्ये जास्त प्रमाणात का बांधल्या गेल्या ते सांगणार आहे. नमस्कार. हे आपले आता मी एंट्री करत आहे कोंडिवटी लेणी आहे. आणि या कोंडिवटी लेणी म्हणजे ह्या लेणीला महाकाली केव सुद्धा बोलतात. कारण ही महाकालीचं मंदिर बाजूला आहे, त्याच्यामुळे महाकाली केव बोलतात. आणि कोंडिवटी लेणी म्हणजे कोंडिवटी नावाचं एक मंदिर आहे छोटंसं, म्हणून त्या लेणीला कोंडिवटी लेणी मंदिर असं म्हणतात. पण ह्या लेणी ज्या आपल्या महाराष्ट्रामध्ये जास्त प्रमाणात आढळतात. कारण महाराष्ट्रामध्ये पर्वत रांगा आहेत, ह्या बेसाल खडकाने बनल्या आहेत. बेसाल खडक हा मजबूत आणि कडक आहे. त्याचबरोबर मूर्ती शिल्पकार करायला सोप्या असतात. पूर्वी मला वाटतं हे पाणी पिण्यासाठी वापर होत असेल, कारण हे एक प्रकारे विहीर आहे. इथे बघा विहीर आहे. पूर्वीच्या काळामध्ये इथे पावसाचं आता हे वाटतं पावसाचं पाणी साचलेलं असेल, कारण ती भिंती जी आहे पावसाळ्यामध्येच राहायची. भिंती जी आहेत नाही पावसाळ्यात राहायचे. आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमापर्यंत ते भिंतीची निवास करायचे वर्षावासाठी. पावसाळा येतो म्हणून ते लोक निवास करायचे. कारण फक्त त्यांचा उद्देश होता की मेडिटेशन करणं, अभ्यास करणं, वेगवेगळ्या विषयाचा अभ्यास करायचे. फक्त मेडिटेशन नाही, वेगवेगळ्या विषयाचा अभ्यास करायचे, नैसर्गिक सर्व विषयाचा अभ्यास करायचे. ही मोठी लेणी आहे. या लेणीचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो. या लेणीमध्ये यायच्या अगोदर आपल्या पायातले चप्पल बूट बाहेर काढायचे. इथं बोर्ड पण लिहिलंय, चप्पल बूट बाहेर काढून आपली एंट्री करायची. आता हे इथे तुम्हाला भगवान बुद्धांची मूर्ती आहे. ही धम्मचक्र प्रवर्तन याच्या मुद्रेमध्ये आहे. पण हे सरळ दिसतंय तुटलेली आहे, म्हणजे तुटलेली नाही, कोणी तोडलेली दिसते. आता कोणत्या शतकात तुटली काय तुटली का